किस धरा से टूट के तू कौन धूप में सूख के बन पाँव छाँव तू चल पड़ी पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू जहाँ की है परी, 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 तू जहाँ की है परी। मुन्नू, एक काम कर, मला डॉकयार्डला भेट. लक्षात आहे ना आपला जुना अड्डा? मला फक्त आणि फक्त अपेक्षा आहे तर ती तुझ्याकडूनच. तुम्ही काळजी नका करू, जे होणार ते चांगलंच होणार. आता बघा ना, मी देवला मिळवण्यासाठी धडपड करते की केव्हा तो माझा होऊन जाईल, आणि तुम्ही अनुदामिनीला वाचवण्यासाठी धडपड करताय. मान्य आहे की मी तुझ्या जाळ्यात चांगल्याच प्रकारे फसलोय. निघण्याचा कुठला मार्ग दिसत नाहीये, पण मार्ग स्वतःहूनच माझ्या पुढे येणार. ॲब्सोल्युटली करेक्ट छोटे साहेब, एकदम बरोबर. आय मीन अगदी बरोबर बोललात. मार्ग तुमच्या समोरच येऊन उभा आहे. मीच तर आहे तो मार्ग, जो तुम्हाला तुमच्या अडचणींतून निघायला मदत करेल, आणि तुम्ही अनुदामिनी आय मीन तुमच्या अनुदामिनीला वाचवू शकाल. बिचारी किती तडफडत असेल नाही ती यावेळेला. तुम्हाला तर माहितीच आहे किती मनाने किती चांगली आहे. एक एक क्षण काजल आणि तिच्या मुलीबद्दल विचार करून करून कुणास ठाऊक तिची रात्र कशी निघत असेल. तसं अनुदामिनीला पण काहीतरी करायचं होतं. माझ्याजवळ पण आली होती ती. मी तिला मार्ग दाखवला, आणि माहितीये मी तिला काय म्हटलं? आता स्वतःच्या तोंडून स्वतःची स्तुती करणं बरं दिसत नाही, पण एवढं तर तुला कळलंच असेल की हे सगळं काही मी फक्त देवला मिळवण्यासाठी करते आहे. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा अपमान करताना तुला लाज नाही वाटत? काय करणार, लाजच नाही वाटत. किती वेळा मी प्रयत्न केला की तुझ्यासारखी भोळी भाबडी बनवून, गावातली साधी मुलगी बनवून लाजावं, पण नाही ना, येतच नाही मला. हो, एका गोष्टीमुळे मला लाज वाटू शकते. जर देवने मला त्या नजरेने बघितलं तर. तुला हवंय तरी काय? तुझा आणि देवचा घटस्फोट. हे घे, तुझे आणि देवचे डिवोर्स पेपर्स. चल ठीक आहे, मी समजावते तुला.
ह्या पेपर्सवर हेच लिहिलंय की तू आणि देव एकमेकांपासून कायमचे आपल्या मर्जीने वेगळे होत आहे आणि तुला फक्त या पेपर्सवर सही नाही करायची, उलट देवकडून सही करवून सुद्धा घ्यायची. अँड बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही ऑफर मी देवला सुद्धा दिली आहे, पण त्याने नाकारली. म्हणूनच आता तू माझं हे काम करणार आहेस. बोल अनुदामिनी, तू माझं हे काम करशील ना? जर तू हे काम केलंस तर उद्याचा सूर्य तुझ्यासाठी प्रकाश किरण घेऊन येईल, आणि जर तू हे काम नाही केलंस तर काळोख अगदी कायमचा तुला, तुझी ती मोलकरीण काजलला आणि तुझ्या छोट्या साहेबांना गिळून टाकेल. आणि अजून रात्र तर बाकी आहे. थांबा. मी त्या पेपर्सवर साईन करायला तयार आहे. खूप समजूतदार निघाली अनुदामिनी. तिने त्या पेपर्सवर सही करून टाकली. फक्त आता देवला राजी करणं बाकी आहे. आणि तुम्हाला माहितीये, ही जबाबदारी पण अनुदामिनीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. अँड आय एम शुअर ती त्याला नक्कीच राजी करेल. पण मी विचार केला की तुम्हाला पर्सनली भेटून मी ही गोष्ट तुमच्याबरोबर डिस्कस केली पाहिजे. आणि आता बघा ना, तुम्ही मार्ग शोधत होतात आणि मी स्वतः मार्ग बनून तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही हसताय छोटे साहेब. अशा संकटाच्या वेळी कधी कोणी हसतं का? नॅन्सी, आम्ही हसण्याचं कारण अडचणीतच शोधतो. मी तुझ्या मूर्खपणावर हसतोय. आर यू मॅड? तू हे सर्व देवला मिळवण्यासाठी करतेस? हो. असो, आतापर्यंत मी ऐकलं होतं की लोक प्रेमात आंधळे होतात. आज बघितलं सुद्धा. तू खरंच डोळ्यांनीच नाही तर बुद्धींनीही आंधळी आहेस. हो छोटे साहेब, नक्कीच मी प्रेमात आंधळी झालीये आणि देवला मिळवण्यासाठी मी खरंच काहीही करू शकते. कोणतीही मर्यादा ओलांडू शकते. आणि या गोष्टीचा अंदाज तर तुम्हाला असेलच छोटे साहेब. आणि तसंही तुमची सावत्र आई आणि सावत्र बहीण सुद्धा आमच्याकडेच आहे. आय मीन, त्या माझ्याच म्हणण्यावर तर चालतात. तुम्हाला माहित करून घ्यायचंय त्या यावेळी कुठे आहेत? त्या कॅनडामध्ये नाहीयेत. तर त्या अशा एका ठिकाणी आहेत जिकडच्या रात्री फक्त काळ्या नसतात तर रंगीत सुद्धा असतात. तुम्हाला तर माहितीच आहे की रंगीन वेबसाईट ऍक्टिव्हेट झाली आहे. आणि उद्या सकाळी त्या दोघींचे रंगीत फोटो त्या वेबसाईटवर दाखवले जाऊ शकतात.
मानसी, मी तुला आत्ताच ठार मारेन. मारून टाका. मी तर तशीही देवसाठी वेडी आहे. मेल्यानंतर अमर होऊन जाईल. पण तुमची ही अशी कृती, आय मीन वेडेपणाबद्दल जरा विचार करा. बदनामी तुमचीच होईल. एक काम करा छोटे साहेब, हे तुम्ही तुमच्या जवळच ठेवून घ्या. आय रिअली डोंट माइंड. कारण हे वापरण्याचा कोणता मार्ग मी सोडलाच नाहीये. तर मग बोला, तुम्ही मला माझा देव देणार? आज मला खात्री झाली की मी खरंच देववर वेड्यासारखं प्रेम करते. म्हणूनच तर पूर्ण सृष्टी मला त्याला भेटवून देण्यासाठी प्रयत्न करते. अहो ऐका ना, झोपलात का? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. अगं असा कसा झोपेन? मनात तर विष कालवलं गेलंय आणि तू इथे कशाला आलीस? अगं जा, तू तुझ्या लाडक्या मुलाचं स्वागत कर. मालपोहा त्याला खाऊ घाल. तुझा चरित्रवान मुलगा 14 वर्षानंतर जो आलाय. अहो जरा मन शांत करा. आणि माझं म्हणणं जरा ऐका, मला खूपच महत्वाचं बोलायचं आहे. काय महत्वाचं बोलायचंय? बोल. असं तर हा पण आलाय महत्वाची गोष्ट बोलायला. अहो ऐका ना, पलटूला अनुज बद्दल काहीतरी बोलायचं आहे. अनुज बद्दल? अरे हा तुझा मुलगा लंडनला पण जाऊन आला का? तुम्हाला ना प्रत्येक गोष्ट थट्टाच वाटते. अनुज ह्याला दिल्लीला भेटला होता. अहो अनुजचं लग्न मोडलं आहे. त्याची लंडन मध्ये केलं होतं ना तेच. आता सगळं मीच सांगायचं का? अरे बोल ना. बाबा, ते काय ना, दिल्लीत ज्या कंपनीमध्ये मी सिक्युरिटीचं काम करत होतो ना, त्या कंपनीच्याच मालकाच्या मुलीशी लग्न केलं होतं अनुजने. हो, आणि 3 महिन्यांआधी सांगितलं होतं मी त्यांना. आणि त्याच दिवशी मला माहित झालं की अनुदामिनीचा जो पती आहे ना, अनुज त्याचा लहान भाऊ आहे. पण मी म्हटलं नाही कधी त्याला की मी अनुदामिनीचा मोठा भाऊ आहे. अहो मला काय गरज आहे त्याला सांगायची? मी नाही सांगितलं. पण हो, माझी ओळख त्यांच्याशी खूपच चांगली आहे. तर काय झालं? त्याचा खिसा कापला का त्याच्या घरी चोरी केलीस? बघ आई, बघ यांचं तोंड कसं चालतंय ते. अरे जरा तू गप्प राहा. आणि तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, ते अनुज बद्दलच बोला. माझ्या पोराला उगाचच काहीतरी वाईट साईड बोलायची गरज नाहीये.
अहो 50,000 चोरी केलेत तर तुम्ही तर याला चोर समजायला लागला. अहो आपल्याच घरात चोरी केली ना, कोणा शेजारच्या घरात डाका तर नाही घातला ना. बरं आता तू गप्प राहणार आहेस की नाही? मी विचारतोय ह्याला, तू याची वकिली करू नकोस. हे घ्या भांडण करून घ्या तुम्ही दोघं आधी आपसात. मी काहीच नाही सांगणार, मला काहीच नाही सांगायचं आहे आई. मी चाललो इथून आता. ह्या अशा नालायक मुलापेक्षा मूल नसतं तर बरं झालं असतं. तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. आत्ताच? हो, जेव्हा तू झोपली होतीस. मी तर आतापर्यंत जागतच होते. नुकताच डोळा लागला होता. आणि तुमचं सामान कुठे? सामान? कोणतं सामान? अहो तुम्ही मुंबईहून आलात ना, ते सामान. सर्व काही संपलंय सुमिरनजी, सर्व काही संपलंय. हे काय बोलताय तुम्ही? नीट सांगा ना काय ते. आपला मुलगा आणि आपली सून खूप मोठ्या संकटामध्ये आहेत. खूप मोठ्या संकटात. कुणाची तरी दुष्ट नजर लागली. सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल उद्या सकाळ होताच. स्पष्टपणे सांगा ना काय झालंय. बरोबर तेच सांगतोय. तुमच्या मुलाची आणि तुमच्या सुनीची सर्व काही सुख उद्ध्वस्त होणार आहेत सुमिरनजी. स्पष्टपणे सांगा ना काय झालं. मी विचारते ना, सांगा काय झालं ते. इतकं वाईट स्वप्न? काय माझी सून आणि मुलगा खरंच कुठल्या संकटात आहेत का? ईश्वर छोट्या साहेबांना शक्ती देवो. आता मला फक्त आशा आहे तर त्यांच्याकडूनच. ते आमच्या अनुदामिनीसाठी देवासारखे आहेत, अगदी देवासारखे. माहित नाही कोणाचा फोन होता. मला उचलायला पाहिजे होता की नाही. हॅलो, मी बोलतेय. अगं हो बाई, ओळखलं. नंबर आहे तुझा माझ्या फोन मध्ये. बोला, एवढ्या रात्री कसा काय फोन केलायस? एवढी रात्र कुठे झालीये? 10 तर वाजलेत. अगं वेळ नको ग दाखवूस. हे सांग, फोन कशाला केलायस?
तिथे सर्व ठीक तर आहे ना? अगं हो बाई, सगळं ठीक आहे. सूनबाई कशी आहे? ती पण चांगली आहे का? मी खूप वाईट स्वप्न बघितलं. डोळा लागलाच नाही की वाईट स्वप्न बघितलं. जेव्हा पण बघतेस वाईट स्वप्नच बघतेस. आजपर्यंत एखादं चांगलं स्वप्न बघितलंच कधी? मस्करी करू नका. अगं मस्करी करायचं माझं वय नाहीये, तुझं पण नाहीये जे मी आता मस्करी करेन. अगं बायको आहेस माझी. ऐक, इथे सगळं काही ठीक आहे, समजलं? आरामात झोप आता, रात्र खूप झाली आहे. खरं खरं सांगा ना, तिथे सगळं ठीक आहे ना? सूनबाई कशी आहे? अगं मी सांगतोय ना, इकडे सगळं व्यवस्थित आहे. इकडे कोणाला काही झालेलं नाहीये. खरंच मी खूप वाईट स्वप्न बघितलं हो. देव आणि सुनबाईला एखाद्या मोठ्या संकटात अडकलेलं बघितलं. हे बघा, मी आई आहे, मला सगळं समजतं. का? मी बाप आहे, मला माहित नाही पडणार? अगं मी इथे राहतो त्यांच्यासोबत या घरात, आणि ते सगळे माझ्या डोळ्यांसमोर राहतात. आता तुम्ही ना लवकर जाऊन झोपा. कोणाला काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. हे प्रश्न विचारणं बंद करा आता तुम्ही. तुम्ही माझं बोलणं अनुदामिनीशी करून द्या. मी तुझ्यासमोर हात जोडत होतो, विनवण्या करत होतो, आणि तू माझ्या कानाखाली वाजवायचीस. लक्षात आहे तुझ्या? मला काय उत्तर द्यायचीस तू? आता तडफडण्याची वेळ तुझी आहे. तुला इथून तुझी मॅडमच वाचवू शकते, आणखी कोणी नाही. तुझ्या मॅडमला सांग नॅन्सी मॅडमचं म्हणणं मान्य करायला, आणि देवकडून घटस्फोटाच्या पेपरवर साईन करून घ्यायला. तर सगळं ठीक होईल. कोणतीही भारतीय स्त्री हे मान्य करणार नाही जिला आपलं मंगळसूत्र आणि सौभाग्य प्रिय असतं.